बिहारमधील बुद्धगया या बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी देशभरामध्ये आंदोलन पुकारलं जात आहे आणि त्या आंदोलनाचं लोण आता मुंबईत देखील पसरलेलं आहे। मुंबईतील आझाद मैदानावरती बोधगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी मोठं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानामध्ये पुकारलेलं आहे। या ठिकाणी राज्यभरातल्या ज्या बौद्ध संघटना आहेत त्या एकत्र होऊन मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। व्यासपीठावरती पाहायला गेलं तर राज्यभरातले अतिशय महत्त्वाचे आंबेडकरी चळवळीचे महत्त्वाचे अनेक नेते या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत। रामदास आठवले आहेत, वर्षा गायकवाड आहेत, त्याच्यानंतर तेजेंद्र कवाडे आहेत। हे सर्व मुंबईतील आझाद मैदानावरती आंबेडकरी चळवळीचे अनेक नेते मुंबईतील आझाद मैदानावरती जमा झालेले आहेत। बोधगया महाबोधी गेल्या 6 महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारचं वातावरण आणि आंदोलन संपूर्ण देशात होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आझाद मैदानामध्ये सर्व पक्षाचे दलितांच्या सर्व गटच नव्हे तर BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर सामाजिक संस्थांमध्ये धार्मिक संस्थांमध्ये काम करणारे सर्व जबाबदार लोक आणि त्या संस्था संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि या सर्वांची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे मुसलमानांच्या ताब्यात त्यांची धर्मस्थळं आहेत, ख्रिश्चनांच्या ताब्यात ख्रिश्चनांची धर्मस्थळं आहेत, हिंदूंच्या ताब्यात हिंदूंचीच धर्मस्थळं आहेत, त्याचप्रमाणे हे जागतिक दर्जाचं जे बौद्धांचं धार्मिक स्थळ आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे ही ती मागणी आहे आणि ही कित्येक वर्षापासूनची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आजपर्यंत, परंतु सरकार त्यामध्ये लक्ष घालत नाही हा आमचा शोभ आहे, आमची तक्रार आहे। काय काय अडचणी होतात या सगळ्या सातत्याने गेल्या अनेक वर्षांना अनेक दशकांपासून मोर्चे आंदोलन होत आहेत। बिहारमध्ये पाहिलं गेलं तर बंदीला देखील ताब्यात गेलं काय ते कायदेशीर काय अडचण येते, काय निर्माण होते? कायदेशीर अडचणी म्हणण्यापेक्षा सरकारचं जे एक सरकारची जी इच्छाशक्ती असते, सरकारची इच्छा नाही की बौद्ध स्थळ आमच्या ताब्यात द्यावं म्हणून। सरकारला कोणतीही गोष्ट अशक्य नाही। जसं उदाहरणार्थ बाबरी मस्जिद विवादास्पद जागा होती, तिच्यावर कब्जा कोणाचा होता, ती आणखी कोणाच्या तरी नावावर होती, तरी सुद्धा सरकारने आणि इथल्या व्यवस्थेने त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग तयार करून ते आता हिंदूंच्या ताब्यात दिलेलं आहे। पण हे सर्व ढळढळीत दिसत असताना, हे बौद्धांचं धर्मस्थळ दिसत असताना, सर्व जगामध्ये प्रसिद्ध असताना ते जर त्याच्यावर कोणी ताबा घेऊन बसलेला आहे त्याचा अर्थ इथल्या सरकारची इच्छा नाही की हे स्थळ बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशी त्यांची इच्छा दिसत नाही। तर सरकारला अशक्य असं काही नाही। सरकार ज्या दिवशी ठरवल, मग ते बिहारचं सरकार असो या केंद्र सरकार असो, ज्या दिवशी ते ठरवतील की बौद्धांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे त्यावेळेस कोणतीही ताकद ते थांबवू शकत नाही। हे बौद्ध स्थळ, हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं जाईल किंवा ते त्यांना मिळेल। तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा महामानवांना माझं त्रिवार अभिवादन करते। आणि महाबोधी विहार मुक्ती आंदोलन आहे आझाद मैदानावर। मी सोनाली बापू प्रधान, रिपब्लिकन पार्टी ऑफ द इंडिया, चांदोली तालुका महिला आघाडी। तर आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली, सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आपलं आझाद मैदानावर महाबोधी विहार मुक्त आंदोलनाचा इथं आपण संकल्प घेत आहेत आणि आम्हाला एकच सांगायचंय की महाबोधी विहार हे महाबोध्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे। हा आमचा हक्क आहे आणि आमचा हक्क कोणी जर हिसकावून घेतला तर आम्ही कोणाला सोडणार नाही। मला एवढंच बोलायचंय। जय भीम, नमो बुद्धाय। महाबोधी महाविहार हा बौद्धांचा हक्काचा विहार आहे आणि जागतिक दर्जा त्या विहाराला असताना देखील या हिंदू सनातनी लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे। तिथं पिंडदान वगैरे या हिंदू धर्माच्या ज्या काही प्रतिरूढी आहेत त्या करत आहेत आणि त्या नष्ट व्हावेत आणि हा बुद्ध विहार बौद्धांचा आहे आणि हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। त्यात असलेली ट्रस्टी ही पूर्णतः बौद्ध समाजाची असावी अशी आमची मागणी आहे आणि गव्हर्नमेंटला आम्ही या माध्यमातून या मागणीचा विचार व्हावा अशी आमची धारणा आहे। देशभरामध्ये सगळ्या बाबत आंदोलन सुरू आहे। बिहारमध्ये झालं, आता मुंबईमध्ये देखील होते। मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये सध्या तरी। काय म्हणायचं, काय भूमिका असणार आहे शेवटची तुमची? ही सुरुवात आहे आणि भारतीय बौद्ध विहारासंदर्भात त्या ज्या ठिकाणी बौद्ध समाजाने आंदोलनं केली आहेत, आणखी ही तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही।
मी बबनभाई राजापकर सायन कोळवडा या ठिकाणी राहतो। आज हा जो मोर्चा आहे तो मुंबईमधून त्याची सुरुवात झाली आहे आठवले साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र घेऊन। आणि हे बुद्धविहार जे आहे ते टोटली बौद्धांचं आहे। पुऱ्या जगातला बौद्ध समाज ह्या ठिकाणी येऊन जातो, परंतु ब्राह्मण मनुवाद्याने ह्या विहारावरती जो कब्जा केलेला आहे, तिथला जो आर्थिक निधी आहे, तिथला जो फंडिंग आहे, या सगळ्या गोष्टीवरती त्यांचा कब्जा आहे। आणि हे जे विहार आहे हे लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। या ठिकाणी मी पहिल्या प्रथम बिहार सरकारचा जाहीर निषेध करतो, कारण बिहार सरकारच्या वेळोवेळी भंतेजींनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता बिहार सरकार मुख गळून या आपल्या लोकांवरती फार मोठा अन्याय करते आणि तो होता कामा नये। आणि त्याच्यासाठी ह्या आंदोलनाची नांदी आहे ती संपूर्ण देशभर पडली पाहिजे आणि त्याचं आग डोबटून सरकारला त्याची जाग आली पाहिजे। एवढंच बोलतो या ठिकाणी। बौद्ध गया येथील महाबौद्ध विहार या बुद्ध विहारावर अन्य समाजाच्या लोकांनी जो अवैधरित्या कब्जा केलेला आहे ते बौद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं ह्या मागणीसाठी आजचा हा मोर्चा सर्व रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाच्या वतीने या मोर्चाचं आजचं आयोजन केलेलं आहे। भविष्यात जर इथं जर ही मागणी जर मान्य झाली तर ठीक आहे, अन्यथा संसद भवनावर पूर्ण भारतभरातून बौद्ध धर्मीयांना बाबासाहेबांच्या अनुयायांना एकत्रित करून संसद भवनावर मोर्चा काढून संसदेसमोर ही मागणी आम्हाला ठेवावी लागणार आहे आणि ही मागणी आम्हाला मान्य करून घ्यावी लागणार आहे। आज प्रथमतः मी सर्व बौद्ध बांधवांचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या देशात जी इतर धार्मिक स्थळावर जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी खपवून घेतल्या जात नाही, परंतु आमच्या बौद्ध समाजाचे जे अस्मितेचा एक मोठा विहार आहे, जी एक बौद्धांची एक ओळख आहे, ते महाबोधी विहार जे बिहारमध्ये स्थित आहे त्या महाबोधी विहारावर इतर धार्मियांची सत्ता प्रस्थापित आहे। त्या सत्तेला कुठेतरी खिंडार पाडण्यासाठी आणि त्यांच्या आतपर्यंत त्या विहाराची जी परतवणा चाललेली आहे त्याला कुठेतरी रोख करण्यासाठी आज हा संपूर्ण जनसमुदाय इकडे एकत्रित आला आहे। आणि अजून एक अभिमानास्पद गोष्ट अशी की सर्व बौद्ध धर्मीय पक्ष त्याचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम राबवण्यात येतोय, याबद्दल आम्हाला या केंद्र शासनाला आणि त्या बौद्ध गयातील जी प्रस्थापित जी कमिटी आहे त्यांना एकच मेसेज द्यायचा आहे की बाबा या बौद्धांच्या या धार्मिक स्थळाला तुम्ही इतर धार्मिक स्थळाप्रमाणे एक स्वातंत्र्य प्रमाण करा आणि या बौद्ध गयाचा तमाम बौद्धांच्या हातामध्ये ती विहार देऊन तुम्ही एक मानवतेच्या मार्गासाठी आपले पण योगदान द्या, असं आम्ही आपल्या या कार्यक्रम दरम्यान मन व्यतीत करतो। आजचा जो संपूर्ण बौद्ध समाजाचा मोर्चा आपण काय आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या या महाबौद्धी विहार खरोखरच आपल्याला बौद्धाच्या ताब्यात दिला पाहिजे, तरच आपल्याला हा संघर्ष एकतरी बौद्ध धर्माचे प्रवर्तन कमी व्हायला लागलेले आहे आणि वापस वरच्या लेवलचे अनेक लोक त्यांचा ताबा घेऊन ती गैरप्रकरण करत आहेत। तिथे त्यासाठी त्यांना महाबौद्ध विहार बौद्ध लोकांना मिळाला पाहिजे असं या मोर्चाचं मत आहे। प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी सर्व पक्षीय बौद्ध विहार मुक्ती आंदोलन यासाठी सर्व पक्षीयचे जे कार्यकर्ते इथे जमलेले आहे, ते जमलेले कार्यकर्त्यांकडून एकच अपेक्षा आहे की जे बिहार मध्ये जे बौद्ध विहार आहे आपलं महाबोधी बौद्ध विहार हे ब्राह्मणाकडून मुक्त झालं पाहिजे आणि बौद्धांच्या हाती दिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो। आजचा जो महाबोधी बौद्ध गया महाविहाराचं जे मुख्य आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सर्व बौद्ध बांधव हिरिरीने सहभागी झालेले आहेत। मुळात महाबोधी विहाराविषयी सांगायचं झालं तर
1949चा जो BT ऍक्ट आहे, 1949चा जो BT ऍक्ट आहे तो मुळात अल्पसंख्याकांवर या केंद्र सरकारवरती आजपर्यंतच्या काँग्रेस असेल BJP असेल यांनी केलेला मायनॉरिटीवर केलेला एक त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. कारण 1949चा BT ऍक्ट ज्यावेळेस भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी या भारतामध्ये लागू झालं, त्यानंतर त्या अगोदरचे सर्व कायदे हे बरखास्त झालेले असतानाही फक्त अल्पसंख्याक बौद्धांवर अन्याय करण्यासाठी जातीय द्वेषाने आजपर्यंतच्या केंद्र सरकारने तो BT ऍक्ट रद्द केलेला नाही. तर भारतातल्याच नव्हे तर विश्वातल्या बौद्ध बांधवांच्या या केंद्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी तो BT ऍक्ट रद्द करावा. यासाठी हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र होत जाणार. जय भीम, नमो बुद्धाय. तर मुंबईतील आझाद मैदानावरती बुद्ध विहार मुक्तीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. ही मागणी लवकरात पूर्ण होईल का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे. मी गुणवंत नागर, DRV न्यूज, मुंबई.